नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 12वी विषय मराठी आहे बघा. सराव परीक्षा 2024-25. आपण हा मराठीचा पेपर बघणार आहोत बघा. गुण 80 आहेत आणि पहिला प्रश्न बघूया. खालील उत्तराच्या आधारे सूचनानुसार कृती करा. त्यातील पहिलं बघा, लेखिकेने वर्णन केलेले भारतीय जवानांची वैशिष्ट्ये. तर बघा त्याचं उत्तर आहे कामकरी मुंग्यासारखे झपझप काम करणे, उमदा प्रसन्न चेहरा, सतत कामात कमालीची आतिथ्यशीलता. तर यापैकी 2 तुम्हाला लिहायचे आहेत. तर त्यातील पुढील बघूया. त्यातील दुसरा बघा, लेखिकेने सांगितलेले शहरी जीवनाची वैशिष्ट्ये. तर बघा उत्तर आत्मकेंद्री आणि संकुचित, हे 2 तुम्हाला लिहायचे आहेत. तर बघा त्याखालील हा पॅरेग्राफ दिलेला आहे, उतारा दिलेला आहे. तर बघा त्यातील तिसरा स्वमत अभिव्यक्ती लिहायची आहे. तुम्हाला 2 दिलेले आहेत बघा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. किंवा 3 सैनिकांचे जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. तर बघा यामधले तुम्हाला कुठलेही एक लिहायचं आहे. तर आपण दोन्ही पण बघणार आहोत. तर बघा त्यातील पहिला बघा, आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तर बघा हे उत्तर आहे त्याचं. कर्नल राणा लेखिकेशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात वृक्षपणा, परकेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखिका समजून घेऊ शकत होती. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणा अनुसरून सैनिक घडवायला हवा असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती. तर बघा त्यापुढील ही पण लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा इथून शेवटपर्यंत बघा, आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला असे विधान केले आहे. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. त्यातील बघा तिसरा प्रश्न बघा होता, सैनिकांचे जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. तर बघा उत्तर, सैनिकांना स्वतःचे जीवन हजारो मैल दूर अंतरावर कुटुंबियापासून लांब राहून जगावे लागते. कष्टमय दैनंदिन जीवन त्यांच्या वाट्याला येते. दऱ्याखोऱ्यातून, वाळवंटातून, जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते. तासनतास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. सैनिकांना संचार स्वातंत्र्य नसते. खरे तर अत्यंत खडतर कष्टमय जीवन सैनिक जगत असतात. तर बघा यातील पुढील, या उलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. शेवट बघा, आपण नेहमी सैनिकांचे ऋणी राहिले पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला हा संपूर्ण प्रश्न सोडवायचा, लिहायचा आहे. तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा त्यातील बघा, खालील उत्तराच्या आधारे सूचनानुसार कृती करा. उत्तर, रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तुम्हाला 2 लिहायचे आहेत बघा, य आणि र. तर बघा इथं उत्तर आहे. उत्तर, रात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेले असते आणि इतकं हळूवारपणे, इतकं अलगद, इतके मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. तर बघा हे उत्तर आहे. उत्तरात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते. तिची मुलायम पावले हळूवारपणे व अलगद पडतात. तिच्या पावलांची मंद नाजूक स्पंदने निर्माण होतात. तिच्या आगमनाची कोणालाही चाहूल सुद्धा लागत नाहीत. तर बघा त्यातील 2 लिहायचे आहेत. त्यातील कोणतेही 2 लिहा.
आणि त्यातील दुसरा प्रश्न बघा, चाफ्यांच्या फुलांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर बघा, चाफ्यांच्या फुलाची वैशिष्ट्ये तर बघा, रक्तचंदनी रंग आणि मंद मंद गंध ही 2 आहेत. तर बघा, हा उत्तर आहे त्या प्रश्नाखालील. तर बघा, त्यातील तिसरा स्वमत अभिव्यक्ती, मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. किंवा निसर्ग. तिसरा बघा, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात लिहा. तर आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. त्यातील पहिला बघा, मला वाटतं आपलं खुरं खुरं मन हेच असतं. तर बघा, उत्तर बघा, पहाटे 3-3:30ची वेळ ही लेखकाची सगळ्यात आवडती वेळ आहे. इथून सुरुवात करायची. तर हा पूर्ण लिहायचा आहे तुम्हाला उत्तर हे. ते बघा, निसर्ग या वेळेत चिंतनात समाधिस्थ झालेला असतो. आणि शेवट बघा, लेखक म्हणतो, आपले खुरे मन आपल्याला कळते. मनाचे निरामय अस्तित्व या वेळेतच आपल्याला जाणवते. इथपर्यंत तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यातील आता पुढील प्रश्न बघूया. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात लिहा. तर बघा, याचे उत्तर. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर बघूया. मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. इथून पासून ते तुम्हाला सर्व हे उत्तर लिहायचे आहे. तर बघा, इथपर्यंत हेच निसर्ग व मानव यांच्यातील नाते आहे. इथपर्यंत तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, ई प्रश्न बघा, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1 विधाने पूर्ण करा. तर त्यातील य बघा, शाश्वत सत्य म्हणजे याचं उत्तर आहे बघा, आपल्या भाषेतील म्हणी. तर त्यातील र बघा, म्हणीचे पहिले वैशिष्ट्य. तर बघा, उत्तर त्या काळाच्या समाजाचे समग्र आणि निर्दोष दर्शन. तर हा बघा, हा उत्तर आहे. तर त्याखालील परत दुसरा प्रश्न बघा, कारणे लिहा. त्यातील पहिला आहे य आहे बघा, य म्हणीचे योगदान लक्षणीय आहे, कारण लोकसाहित्याला म्हणींनी श्रीमंत केले आहे. आणि र बघा, समाजाचे परिपूर्ण दर्शन म्हणीतून घडते, कारण म्हणीमध्ये कल्पिताचा आधार घेतलेला नसतो. तर बघा, विभाग 2 बघा, प्रश्न दुसरा बघा, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर बघा, 1 खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. य बघा, सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. तर बघा, याचं उत्तर बघूया आपण. तर बघा, त्याचं उत्तर आहे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे पहिल्याचं उत्तर आहे. तर त्यातील त्याच्या खालचं र बघा, आयुष्याने मीच का बरे फसगत केली. तर बघा, याचे उत्तर आपण बघूया. तर बघा, इथून आहे, अनकुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. एवढंच उत्तर आहे. तर आपण त्याखालील प्रश्न बघूया. तर बघा, त्यातील दुसरा प्रश्न आहे, कवितेत कृती करा आहे. कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी य आणि र म्हणजे 2 लिहायचे आहेत तुम्हाला. तर बघा, उत्तर साऱ्या रंगात रंगुनी माझा रंग वेगळा आहे, साऱ्या गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे, उन्हाऐवजी सावल्यांच्याही झळा मला लागतात, माणसांच्या मध्यरात्री मी हिंडणारा सूर्य आहे. तर बघा, ही कविता आहे. आणि त्याखालील प्रश्न बघा, अभिव्यक्ती, समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, स्वधारण स्पष्ट करा. याचं उत्तर बघूया आपण.
तर बघा उत्तर, जीवनात सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल तर स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अत्यंत गरजेचे आहे. इथून ते शेवट बघा, गाडगे महाराज आज आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपणास वंदनीय आहेत. इथपर्यंत तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. तर चला आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा, खालील ओळींचा अर्थ लिहा. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खंगागा मधु गानाने, आणीत शहारा तृणपर्णा. तर या ओळीचा अर्थ लिहायचा आहे. आपण उत्तर बघूया. तर बघा उत्तर, पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोवळे ऊन जेव्हा धरतीवर येते तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते. फुलांचा देठ अलवर मधाने भरलेला असतो. पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो. तर बघा, खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. काव्य सौंदर्य आहे बघा. त्याला आठवत त्याच्याच शेजारी पाय मुडपू कसबस झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनावरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. तर हे काव्य सौंदर्य. तर तुम्हाला ही 2 दिलेले आहेत बघा, रसग्रहण आणि काव्य सौंदर्य. तर त्यातील तुम्हाला एक सोडवायचं आहे. तर आपण दोन्ही पण बघणार आहोत. तर बघा, काव्य सौंदर्य पहिला प्रश्न त्यातील. तर बघा त्याचं उत्तर, समुद्र कोंडून पडला या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी महानगरीय जीवनातील फोलपणा अधोरेखित करताना उपरोक्त ओळी लिहिल्या आहेत. इथपासून ते बघा, भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगराच्या भगभगीत संस्कृतीत उजाड व सीमित झाले आहे. हा विचार हृदय हेलवून टाकणाऱ्या शब्दात कवीने सशक्तपणे मांडला आहे. इथपर्यंत तुम्हाला हे सर्व उत्तर लिहायचं आहे बघा. तर आता पुढील प्रश्न बघूया. तर बघा, रसग्रहण. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंद कळते आणि अशातच ती मला गोंजरीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे. शेजारच्या तळ्यात आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तर बघा, आपण याचे उत्तर बघूया आता. तर बघा उत्तर, आशा सौंदर्य. इथपासून ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. काव्य सौंदर्य. तर बघा, हे पुढील लिहायचं आहे. सर्व ची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत. हे सर्व तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे. कवितेला नाट्यमयता प्राप्त झाले इथपर्यंत लिहायचं आहे. तर चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता प्रश्न तिसरा बघूया आपण. तर बघा, प्रश्न तिसरा, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटण्यामागचे कारण लिहा. तर बघा उत्तर आहे. तर त्याचे उत्तर बघा. कारण बघा, त्याचे उत्तर आहे कारण ती मनोरंजन करते. याचं उत्तर आहे बघा, कारण ती मनोरंजन करते. मी याचं उत्तर सांगत आहे, तुम्हाला दाखवत नाही. तुम्ही त्याचं ऐकून उत्तर लिहा. मी सांगते ते बघा, इथं लिहिलेलं आहे, तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. तर त्याचं उत्तर आहे कारण ती मनोरंजन करते. तर बघा दुसरा बघा, बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसणारा परिणाम लिहा. तर बघा, याचं उत्तर आपण बघूया.
तर बघा त्याचं उत्तर इथं आहे बघा. तुम्हाला याचं उत्तर इथून लिहायचं आहे. सामान्य माणूस प्रसंगी आबाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकाच्या मनावर ठसवता येते. तर बघा हे याचं उत्तर आहे. आणि त्यातील दुसरा बघा, कथेच्या माध्यमातून रुजवली जाणारी मूल्य कोणती. तर याचं उत्तर आपण बघूया. तर बघा उत्तर तुम्ही त्या उत्तरातून शोधून पण लिहू शकता, पण मी तुम्हाला उत्तर दाखवत आहे बघा. रुजली जाणारी मूल्ये बघा, कथेमध्ये पात्रे असतात ती इथून ते हे सुसंस्कारच होत इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. तर हे उत्तर आहे त्याचं. तर आपण पुढील प्रश्न बघूया. तर बघा खालीलपैकी कोणते दोन कृती सोडवा. त्यातील पहिला बघा, घर सोडण्यामागचा अनूचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर आपण हा प्रश्न बघूया उत्तर. तर बघा उत्तर, अनूच्या मते माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय लावून घेतात. बघा इथपासून ते उत्तर आहे बघा. घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता. इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. तर चला आपण पुढील प्रश्न बघूया. हा पूर्ण उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा त्यातील पुढील प्रश्न, गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. आणि त्यातील पुढील प्रश्न आहे बघा, शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे व न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. आणि गडी, वान, नदी आणि वटवृक्ष या तीन प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. तर आपण हे तिन्ही प्रश्नांची उत्तरे बघूया. तर बघा उत्तर, गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा. बघा त्याचे हे उत्तर आहे. कारण वाचल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला मी उत्तर दाखवत आहे बघा. उचापती करणारे लोक सर्वत्र असतात तिथपासून ते तरच आपला देश सुधारेल इथपर्यंत तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. तर त्यातील पुढील प्रश्न बघूया आपण. तर बघा त्यातील पुढील प्रश्न आहे, कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. बघा शोध, या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे. इथपासून ते बघा, या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळच असते म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला आवडलेली आहे. इथपर्यंत तुम्हाला हे उत्तर लिहायचे आहे. तर बघा आपण त्यातील पुढील प्रश्न बघूया चौथा. तर बघा चौथा प्रश्न आहे, गडी, वान, नदी आणि वटवृक्ष या तीन प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते एक उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. बघा तर गडी हे गुरुजींचे प्रतीक आहे. इथपासून ते बघा उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ते बघा, एकंदरीत गावाची पडझड झाली, हळूहळू निराशमय गर्तेत गाव अडकत चालला याचे दर्शन या तिन्ही प्रतीकामधून घडते. हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे. तर चला आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणत्या दोन कृती सोडवा. एक, मुलाखतीचा समारोप या मुद्द्याविषयी माहिती लिहा आणि माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. या आपण दोन प्रश्नांची उत्तरे बघूया आणि नंतर त्या पुढील प्रश्नांची. तर बघा त्याचं हे उत्तर आहे, मुद्द्यांविषयी माहिती लिहायची आहे. तर त्याचं हे उत्तर आहे बघा, मुलाखतीची सुरुवात आणि इथून ते पोचवण्यासाठी समारोपाचा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण होतो तिथपर्यंत तुम्हाला उत्तर आहे. तर बघा पुढील प्रश्न आहे, माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात लिहा. तर बघा उत्तर आहे बघा, माहितीपत्रकाची उपयुक्तता हे उत्तर आहे बघा. तुम्हाला हे सर्व लिहायचं आहे. माहितीपत्रक ग्राहकांच्या उपयोगाची जिव्हाळ्याची माहिती असल्यास माहितीपत्रकाच्या उपयुक्तता नक्कीच वाढते. आणि कशी असते अन्नधान्यातील भेसळ, इथपर्यंत तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे बघा.
तर बघा त्याचं आणि दुसरं पण उत्तर आहे बघा. तुम्ही हे लिहा. माहिती पत्रकाची उपयुक्ता इथून लिहायचं आहे बघा. माहिती पत्रक वाचून झाल्यावरही लोकांना ते जपून ठेवणे आणि तिथे माहिती पत्रकाची उपयुक्ता महत्त्वाची असते इथपर्यंत लिहायचं आहे. ते पण आहे, पण हे लिहा. तर त्यातील पुढील प्रश्न बघा. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा हे विधान स्पष्ट करा. आणि नवल, गूढ, विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तालेख. तर आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तर बघूया. तिसरा प्रश्न बघा. तर बघा उत्तर, वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. तर बघा याचं उत्तर बघा. अहवाल म्हणजे कार्यक्रमातील घटनांची विश्वसनीय नोंद असते. इथपासून ते वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. इथपर्यंत तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे बघा. हे उत्तर संपूर्ण लिहा. तर बघा पुढील प्रश्न आहे. नवल, गूढ, विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तालेख. तर बघा त्याचं हे उत्तर आहे. एखाद्या परिसरातील निसर्गाचा आश्चर्यजनक किंवा गूढ अकल्पनीय गोष्ट इत्यादी. निसर्गातील एखादी लक्षवेधी परंतु चमत्कारी गोष्ट देखील वृत्तलेखाचा निर्णय होऊ शकतो. ते इथपर्यंत लिहा. उदाहरणार्थ ते बघा इथपर्यंत इत्यादी विषयावरही वृत्तालेख लिहिले जाऊ शकतात. इथपर्यंत उत्तर तुम्हाला त्याचं लिहायचं आहे. आता त्याखालील प्रश्न बघूया. त्याखालील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवायचे आहेत बघा. मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती, मुलाखतदात्याचे कार्य, मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन आणि प्रश्नांची निर्मिती. तर बघा याचे उत्तर आपण बघूया. तर बघा हे उत्तर आहे. हे असं संपूर्ण उत्तर लिहायचं आहे बघा. मुलाखतदात्याचे कार्य, आणि प्रश्नांची निर्मिती. हे सर्व उत्तर इथपर्यंत लिहायचं आहे. तर चला पुढील प्रश्न बघूया. दुसरा बघा. माहिती पत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. आकर्षक मांडणी, भाषाशैली, माहितीला प्राधान्य. तर बघा हे उत्तर. आता या प्रश्नाचे उत्तर आपण बघूया. तर बघा उत्तर, माहिती पत्रकाची वैशिष्ट्ये, आकर्षक मांडणी, भाषाशैली, इथपर्यंत लिहायचं आहे बघा. आता पुढील प्रश्न बघूया. तर बघा या प्रश्नातील माहितीला प्राधान्य हा शेवटचा मुद्दा. तर हा तुम्ही मुद्दा लिहा शेवटचा बघा. माहितीला प्राधान्य. त्यातील तिसरा प्रश्न बघा. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. एक बघा. वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा आणि निष्पक्षपातीपणा. तर बघा याचे उत्तर आपण बघूया. तर बघा याचे उत्तर बघा. हे सर्व तुम्हाला असे सर्व मोठं उत्तर लिहायचं आहे. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निष्पक्षपातीपणा, विविध क्षेत्रातील गरज. इथपर्यंत लिहायचं आहे तुम्हाला. तर चला आपण पुढील प्रश्न बघूया. तर बघा चौथा प्रश्न बघा. वृत्तलेखाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे सोदाहरण लिहा. माहितीचा स्रोत, वेगळेपणा, लक्षवेधी, प्रासंगिक
वृत्तशैली आणि प्रासंगिक वृत्तलेखाची शैली. तर याचं उत्तर बघूया आपण. तर बघा त्यातील पहिला मुद्दा आहे स्रोत. बघा वृत्तलेखाचा स्रोत हा लिहायचा आहे तुम्हाला हा मुद्दा इथपर्यंत. आणि त्या पुढील मुद्दा आहे बघा वेगळेपणा. तर बघा वेगळेपणा वाचकांची उत्सुकता जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते हे लिहायचं आहे. आणि त्यातील पुढं आहे लक्षवेधी. बघा हे लक्षवेधी लिहायचं आहे. तर बघा त्यातील वृत्तलेखाची शैली बघा हा मुद्दा लिहायचा आहे तुम्हाला. तर आता आपण पुढील 5वा प्रश्न बघूया. व्याकरण आहे. तर बघा व्याकरण सूचनेनुसार कृती करा. 1. पांढरा रंग सर्वांना आवडतो. वरील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखून लिहा. बघा पर्याय 4 दिलेले आहेत. त्यातील दुसरा पर्याय बरोबर आहे. बघा पांढरा रंग कोणाला आवडत नाही. त्यातील बघा सूचनेप्रमाणे सोडवा. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. नकारात्मक वाक्य करायचं आहे तुम्हाला. बघा तर सगळे फिरणे आरोग्यास हितकारकच्या ऐवजी हानिकारक लिहायचं आहे. म्हणजे वाक्य बघा तयार होते. सकाळी फिरणे आरोग्यास हानिकारक आहे. तर दुसरा प्रश्न बघा खाली बघा योग्य पर्याय निवडा. प्रतिक्षण या सामाजिक शब्दातील समास ओळखून लिहा. याला पण पर्याय 4 दिलेले आहेत. तर त्यातील बघा चौथा पर्याय बहुव्रीही समास आहे हा. आणि त्यातील बघा भालचंद्र या समासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. तर बघा भालचंद्र हाही सुद्धा बहुव्रीही समास आहे. तर त्याखालील पर्याय बघा 3 बघा. तिसरा बघा योग्य पर्याय निवडा. 1 बघा आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात. तर हा पर्याय तुम्हाला यातील प्रयोग ओळखायचा आहे कुठला ती. तर बघा कर्तरी प्रयोग आहे हा. आणि 2 बघा भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. त्यातील दुसरं बघा सैनिकांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले हा पर्याय आहे. 4 बघा योग्य पर्याय निवडा. मुंगी उडाले आकाशी तिने गिळले सूर्याशी. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. अतिशयोक्ती अलंकार आहे बघा पर्याय दुसरा. बघा निशिगंधा म्हणजे निशिगंधच. या कवितेतील उपमेय ओळखायचे बघा. उपमेय आहे निशिगंध. 5वा बघा मन समेवर येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. बघा तिसरा पर्याय बघा मन शांत व एकरूप होणे हा पर्याय आहे. बघा मन समेवर येणे व या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर बघा आपण वाक्यात उपयोग बघूया. तर बघा मी याचा वाक्यात उपयोग करून तुम्हाला सांगत आहे. तर मला हे मी जे वाक्य तुम्हाला सांगणार आहे ते काय वाक्य आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा वाक्यात उपयोग करून मी तुम्हाला सांगत आहे. मन समेवर येणे. तर बघा या वाक्याचा अर्थ आहे मन शांत व एकरूप होणे. तर बघा वाक्य आहे राहुलचे रात्रभर भटकणारे मन प्रभात फेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले. तर परत एकदा वाक्य सांगते. राहुलचे रात्रभर भटकणारे मन प्रभात फेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले. तर बघा प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका विषयावर सुमारे 20 ते 250 शब्दात निबंध लिहायचा आहे. बघा 1 माझा मराठ्याची बोलू कौतुके. 2 मी शेतकरी बोलतोय. 3 माझा आवडता कलावंत. 4 सूर्य उगवला नाही तर. आणि 5 भ्रमणध्वनी यंत्र मोबाईल शाप की वरदान. तर यामधील आपण मी शेतकरी बोलतोय हा निबंध बघणार आहोत. तर चला बघूया. तर बघा आपण शेतकऱ्याचे मनोगत पाहत आहोत. बघा मी एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. बघा हा निबंध तुम्हाला लिहायचा आहे.
वाचला तर व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे याचे उत्तर. तर बघा, हा निबंध आहे. तर विद्यार्थ्यांना आपण असा इयत्ता 12वीचा मराठीचा पेपर पाहिलेला आहे, सराव परीक्षेचा. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.